हे विशू अरे बाबा कधी आलास? केव्हापासून आलोय वाट बघत बसलोय तुझी. आता काय अपॉइंटमेंट घेऊन यायला लागणार नाही का? नाही काय एटिकेट्स मध्ये बरं असतं. कधी आलास? झालं 2-3 दिवस पण आळसाळातच वेळ जास्त गेला. तुला मी फोन करणारच होतो बघ. घरातली मंडळी कशी आणि अरू कशी आहे? मामीची तब्येत ठीक नाही असं आई सांगत होती. नाही ती तशी ठीक आहे पण खरं सांगू दोघींना तुला भेटायचा ध्यास घेताय घरी येऊन जाणार. हो नक्की येऊन जाईल. मला सुद्धा त्या दोघींना भेटावं खूप वाटतंय. बरं आता पुढचे काय प्लॅन्स आहेत? म्हणजे नोकरी इथे घेणार आहेस की मुंबईला? पाहूया इथे चांगला जॉब मिळतोय का ते. पण मुंबई म्हणशील ना तर मला तिथली गर्दी धावपळ झेपणारही नाही आणि आवडणार देखील नाही. अर्थात परत जायचा ऑप्शन ठेवलाच मी. अरे पण त्यांना तसं सांगून ठेवलंस ना नाही म्हणजे त्यांना तुझ्याबद्दल जितकी खात्री असेल तेवढं जास्त सोपं जातं बघ. आणि मामा ते लोक मला सोडायलाच तयार नव्हते. सगळी तयारी तेच करून देणार होते. जॉब लेटर्स विसासाठी लागणारे पेपर्स सगळं काही तेच तयार करून देणार होते. हुशार कष्टाळू प्रामाणिक लोकांबद्दल खूप आदर असतो त्यांना. वा असं त्यांना कुणी भेटलंय बरं ते जाऊ. अरे आता तू मोठा झाला तुझी मतं अशी पक्की होत जाणार काय? पण जे काही ठरवशील ते सांग मात्र. जे काय ठरेल ना ते नक्की सांगेल मला. अरे कारण तुझ्या ठरण्यावर तर पुढच्या बऱ्याच गोष्टी ठरायच्या. तसं ताईशी बोलतोय मी या विषयावर. तू मला म्हणजे आता फक्त ठरवायला हरकत नाही. हा तुझी मामी देखील वाट बघते लग्नाची. खरं सांगू मामा मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. काय मागे अगदी नको नको केलंस तेव्हा शिक्षणाचं कारण आता काय कारण? नाही मला लग्नच करायचं नाही. पण काही कारण असं पाहिजे लग्नाचं वय झालंय. संजूचं देखील लग्न झालंय. ते ठीक आहे. संजूचं लग्न झालं म्हणजे मी लगेच बोलायला चढावं असं नाही. अरे पण मग तुझं पक्क होईपर्यंत अरुंधतीनं तसंच बसून राहायचं. काय अरुंधतीशी? अरे काय बोलतोस काय तू मामा? मी योग्य तेच बोलतोय. आणि आता टाळाटाळ करत असलास तर तुझ्या लक्षात नाही येऊ असं काही. अरे पण मी माझा तसा कधी विचार. हे बघ उगाच वेळ बांधून पेळगावला जाऊ नको. आमच्याकडून या बाबतीत काहीही लपवाछपव नव्हती. ताईशी अगदी सविस्तर या विषयावरती बोललोय मी. तुझी मामी देखील बोलली तिच्याशी. पण आई माझ्याशी कधीच काही बोलली नाही. आणि मी देखील तिला सांगून ठेवलं होतं की मला इतकं लग्न करायचं नाही म्हणून. तसं काही असतं ना तर ती बोलल्याशिवाय आली नसती. अरे मग 4 वर्ष तुझ्यासाठी थांबलेल्या अरुंधतीला काय सांगू? तुझ्या योग्यतेचं व्हायला अगदी मनापासून धडपडून शिकली होती. आणि बरं तुला सेटल वगैरे व्हायचं असेल ना तर अजून थांबायला काय नाही. अरे थांबायला तयार म्हणजे काय बाबा? अरे माझ्याशी न बोलता तुम्ही अरुला सगळं सांगितलंच का? अरे कसा गोल करून ठेवलायस तू बाबा? अरे मला काही इच्छा भावना आहेत की नाही सगळं तुम्ही ठरवून मोकळे. माझा अरुचा तरी विचार करायचा. अरे विशू तुझ्या हिताविरुद्ध किंवा अरुंधतीला अयोग्य वाटेल असं मी काय केलं तरी पण एक सांग. तिच्या नजरेतलं तुझ्याबद्दलचं प्रेम जे आम्हाला दिसतं तुला कधी दिसत? डोळ्यावर सापडं बांधली असतेस ना तर तिच्या वागणुकीतून जाणवणाऱ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचेल. अरे कुठल्या मुलीशी कितपत मोकळेपणे वागावं हे जरी अमेरिकेत ठाऊक नसलं ना तर इथे लगेच गृहीत करतात. बीच वरती अर्धवट कपड्यात फिरताना तिथल्या मुली कुणालाही मिळवू शकतात. पण आपल्याकडे एखादा अर्धवट स्पर्श देखील मुलींना एक वेगळी अनुभूती होती. हे बघ विशू अरे आपल्याकडच्या मुलींना त्यांच्या वाढत्या वयात त्यांची कोणी काळजी घेणार त्यांचं कौतुक करणारा असा तरुण असतो ना तो त्यांचा आदर्श करून लक्षात नाही. अरे मामा माझ्या भागात मोकळेपणा तर माझा सर्वांचीच होता. ते संजू देखील वेगळा वाटत नव्हता. सगळं गृहीत करायची चूक तुझी आणि त्याचा खापर माझ्यावर पडून मोकळा होऊ नकोस. अरुषी बोलताना वागताना माझा तोंड कधीच चुकला नव्हता. तशी वेळ झाली नाही अजून. पण तुझ्या मनाचे खेळ खेळताना तुला या गोष्टी कळल्या असतील. असं मग माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पत्रात अरुंधतीचा उल्लेख झाला तो का उगाच? अरे मामा तुला आपलं नातं तरी ठाऊक केला. तू आईचा सक्का धाकटा भाऊ. तुझी
मामीची लहानपणापासून याविषयी थट्टा चालायची तेव्हा ताईनं कधी करायला विरोध केला नाही. तर तुझ्यातला आमचा निदान माझा तरी इंटरेस्ट हाच आहे आणि हाच होता. अरे मामा, लहानपणाच्या थट्टा मोठेपणी संपायचे असतात रे. हे बघ मामा, मला तुझ्याविषयी खूप आदर वाटतो. तुझं कर्तृत्व देखील मोठं आहे हे देखील मला मान्य आहे. पण तुझा हा माझ्यातला इंटरेस्ट मला मुळीच मान्य नाही. मधल्यामध्ये खेळ झाला ना, तू अरुच्या भावनांशी तुझ्या आमच्यावरच्या उपकाराच्या ओझ्यात अपराधी भावनांचं ओझं आणखी वाढलं. अरे निदान आता तरी सावरून घे. हे बघ मामा, मला अरुशी लग्न करायचं नाहीये आणि ही काळा दगडावरची रेष. ठीक आहे. आता अगदी या टोकाला जाणार असशील तर बोलणंच कुठलं. कर्तृत्ववान झाला आहेस, संजू देखील मार्गी लागलाय, मामाची का झाली. खरं तर तुमच्यासारखी कर्तृत्ववान मुलं आणि लाडकी सून घरात आल्यावर आईला माझी आवश्यकता नाही हे माझ्या लक्षात यायला पाहिजे. अगदी तांदूळातून खडा काढावा तसा हलकत बाजूला काढावा. ठीक आहे, या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. बघू प्रारब्धात पुढे काय आहे.